come towards next session 8. In this session we turn towards examples on negations. Okay, there is a question. Write using rules of negation. Using rules of negation, write negations of following. Okay, first example: P or P disjunction Q and in next bracket Q disjunction negation of R. आपल्याला याचं निगेशन्स लिहायचं आहे. मग सी टुवर्ड्स आन्सर सोल्युशन. निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट P or Q and Q or negation of R. Negation of. Okay. मग आता suppose this is first bracket, this is second bracket. Suppose first part is P, second part is Q and in between them is and. मग आपण काय करतो निगेशनला कोणता रूल वापरतो? निगेशन ऑफ sign between two bracket is conjunction. Negation of conjunction. What is that rule? एक प्रत्येकाचं निगेशन कंजंक्शनचं रूपांतर होणार डिसजंक्शन. निगेशन ऑफ Q or निगेशन ऑफ R. कोणता रूल वापरला? निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन. काय केलं? फक्त हा फर्स्ट स्टेटमेंट आहे असं समजलं, हा सेकंड स्टेटमेंट आहे असं समजलं आणि मग निगेशन ऑफ P अँड Q. निगेशन ऑफ P अँड Q इज सेम एज निगेशन ऑफ P. कोणता रूल वापरला? निगेशन ऑफ P और यालाच काय म्हणतो आपण? निगेशन ऑफ कंजंक्शन. देन नेक्स्ट पार्ट इथपर्यंत काही शंका? फक्त याला P म्हटलं, याला Q म्हटलं, दोघांचं निगेशन म्हणजे डिसजंक्शन. आता हा ब्रॅकेट मध्ये घ्यायचा आहे. हा जो पार्ट आहे हा आपण ब्रॅकेट मध्ये घेऊ. तर ब्रॅकेट मध्ये घेतला तर काय होईल? याला आता कोणता रूल वापरावा लागेल? निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. कोणता रूल? निगेशन ऑफ डिसजंक्शन. डिसजंक्शन मध्ये काय होतं? प्रत्येकाचं निगेशन घेतलं. मधलं R आहे त्याचं रूपांतर अँड. निगेशन ऑफ Q. दिस रिमेन ॲज इट इज. वाटल्यास याला आपण फर्स्ट ब्रॅकेट करू, याला सेकंड ब्रॅकेट करू. आता मध्ये घेतला तर निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ R आणि हा झाला निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. Here as it is, no question. Okay, there is no further rule, so remain as it is. R. इकडे negation of Q. Negation of negation is the original statement itself. Negation of negation is the original statement. आणि हे झालं तुमचं दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन. काय झालं? दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन तयार झालं. ओके, तर असा हा तुमचा पहिला क्वेश्चन. ओके, सी वन मोर. आणखी एक एक्झाम्पल बघूया. नंबर 2. हे समज. ओके, सेकंड एक्झाम्पल. निगेशन ऑफ Q implies P. Negation of Q implies P. ओके. मग आता पहिल्यांदा आपल्याला निगेशन म्हटलं
निगेशन म्हटलं की अँडचं आपल्याला हे नको आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर वी नो द रूल विच P implies Q equal to negation of P or Q, and therefore using by conditional law, याला काय म्हटलं होतं मी कंडिशनल लॉ, याचा उपयोग जर याला केला तर तुम्हाला याचं काय होईल इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P, पहिल्याचं निगेशन R second, and which is equal to negation of negation Q or P. हे काय झालं दिलेल्या स्टेटमेंटचं इक्विव्हॅलंट स्टेटमेंट झालं. आणि आपल्याला काय घ्यायचं आहे याचं निगेशन घ्यायचं आहे. मग निगेशन ऑफ Q implication P is same as निगेशन ऑफ याचं निगेशन घ्यायचं म्हणजेच याचं निगेशन घ्यायचं, बोथ आर सेम. ओके, अँड दॅट इज इक्वल टू, आता कोणता लॉ वापरला निगेशन ऑफ Q R ऐवजी अँड निगेशन ऑफ P. इथं कोणता रूल वापरू शकतो आपण म्हणू शकता तुम्ही काय केलं निगेशन ऑफ निगेशन असा हा रूल इथं वापरला. इथं काय वापरलं आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन का हे मधलं साईन डिसजंक्शनचं आहे, निगेशन ऑफ डिसजंक्शन. आणि हे झालं तुमचं आन्सर. सिंपल प्रॉब्लेम. ओके, वन मोर प्रॉब्लेम नंबर 3. थर्ड प्रॉब्लेम P implies Q. P implication Q and R. P implication Q and R. इथे पुन्हा हाच लॉ आपल्याला वापरावा लागणार. का निगेशन मध्ये आपण अँडचं ऑर करतो, ऑरचं अँड करतो. ओके, इथं अँड आहे का आर आहे का नाही. and therefore P implies Q and R equivalent to implicationचं रूपांतर कसं करतो निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड as it is and R. ओके, and therefore आपल्याला काय घ्यायचं याचं निगेशन घ्यायचंय कुणाचं P implication Q conjunction R. P implication Q conjunction R. मग त्याच्या बरोबर कोणतं आहे इक्विव्हॅलंट हे आहे. मग याचं घेतलं काय याचं घेतलं काय इज सेम निगेशन ऑफ P or Q and R. नाव टेक निगेशन मध्ये मग हा पूर्ण ब्रॅकेट आहे, हा सिंगल स्टेटमेंट मानूया आपण. हा समजा फक्त मी मानला P and R, तर याचं काय घ्यायचंय मला निगेशन घ्यायचं आहे. मग याला कोणता लॉ वापरणार आपण हा काय आहे कंजंक्शन आहे, बाहेर काय आहे निगेशन आहे. मग याचं रूपांतर कसं होईल निगेशन ऑफ P or Q आणि याच्या ऐवजी घेणार R निगेशन ऑफ R. हा लॉ आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. नंतर हा निगेशन पुन्हा मध्ये घ्यायचा आहे आणि मध्ये साईन कोणता आहे आर आहे. प्रत्येकाचं निगेशन घेतलं तर निगेशन ऑफ निगेशन आर ऐवजी अँड निगेशन ऑफ Q हा झाला ह्या ब्रॅकेटचा निगेशन ऑफ R. कोणता रूल वापरला आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन. कोणता रूल वापरला निगेशन ऑफ डिसजंक्शन. इकडे रूल वापरला का नाही आहे तसाच ठेवला आपण. फक्त एवढ्यासाठी रूल वापरला त्याचं लिहिलं आहे. लास्ट रूल निगेशन ऑफ निगेशन
negation of negation is the original statement. P and negation of Q as it is or negation of R. फक्त एवढ्यासाठी रूल वापरला तो कोणता? निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन असा हा रूल वापरला आणि हे झालं तुमचं आन्सर. ओके, वन मोर प्रॉब्लेम, फोर्थ वन. P and Q, P and Q implication, negation of P or Q, negation of P or Q. ओके, मग इम्प्लिकेशन, आता इम्प्लिकेशन आपल्याला चालतं का? नाही. मग याचं इक्विव्हॅलंट स्टेटमेंट काय? P कंडिशनल लॉ, P implies Q equal to negation of or second, negation of first or second का? This is our law. P implies Q is same as negation of first or second. हा P आहे, मग याचं निगेशन घेतलं और सेकंड घेतला. ओके, हे निगेशन जर तुम्ही मध्ये घेतला तर निगेशन ऑफ कंजंक्शन, काही निगेशन ऑफ किंवा राहू द्या तसंच, हे झालं तुमचं इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. ओके, आपल्याला याचं काय घ्यायचं आहे? निगेशन घ्यायचं आहे. ओके, लेट अस चेक हाऊ टू टेक द निगेशन. निगेशन ऑफ ब्रॅकेट P conjunction Q implication negation of P or Q is same as negation of, याच्याबरोबर काय आहे? इक्विव्हॅलंट हे आहे, मग याचं निगेशन, negation of P and Q or negation of P or Q. हा ब्रॅकेट आहे, हा एक मानू, हा दुसरा मानू. समजा हा तुमचा फक्त काय आहे? P आहे, हा तुमचा काय आहे? Q आहे. या दोघांच्या मध्ये काय आहे? R आहे. मग कोणता रूल वापरता येईल? निगेशन ऑफ, याला काय म्हणतो लॉजिकच्या भाषेत? डिसजंक्शन. काय आहे तो रूल? इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ P and Q और ऐवजी and negation of P और Q. कोणता रूल वापरला? निगेशन ऑफ, मिडलचं साइन, दोन ब्रॅकेटच्या मधलं डिसजंक्शन. कोणता रूल म्हणता येईल? निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. आता जर हे मायनस मध्ये घेतलं तर निगेशन ऑफ निगेशन काही कॅन्सल होईल. निगेशन ओरिजिनल स्टेटमेंट. अँड हा जर मध्ये घेतला तर निगेशन ऑफ निगेशन, कंजंक्शन, डिसजंक्शन ऐवजी कंजंक्शन आर. इथं दोन रूल वापरले बघा. कोणते? निगेशन ऑफ निगेशन and negation of disjunction, negation of disjunction असे दोन रूल वापरले आणि हे झालं तुमचं आन्सर. बघा, फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज अँड negation of negation ओरिजिनल स्टेटमेंट अँड negation of Q. कोणता रूल वापरला पुन्हा? निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन. आणि असा हा झाला तुमचा निगेशन. तर असे तुम्हाला उपयोग करून आपल्या ज्या 4 कंडिशन आहेत त्यांचा उपयोग करून असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करता येतील. अशा प्रकारचे जर युजिंग रूल्स म्हटले तर आपल्याला ते कोणते रूल वापरले ते द्यावेच लागतात. नुसतं राईट निगेशन म्हटलं असतं तर मग डायरेक्टली लिहिता आलं असतं. पण युजिंग रूल्स, मग रूल्स कोणते कोणते वापरले ते आपल्याला घ्यावे लागतात. ओके, टर्न टुवर्ड्स
नेक्स्ट एक्झाम्पल, काही थेरॉटिकल एक्झाम्पल येतात. उदाहरणार्थ, राईट द निगेशन ऑफ. राईट निगेशन ऑफ हे बघितलेत आपण. त्यातला पहिला, x प्लस 8 ग्रेटर दॅन 11 or y minus 3 equal to 6. डायरेक्ट लिहिलं तरी पण चालेल आणि सिम्बॉलिक लिहिलं तर सगळ्यात बेटर. काय करायचं, लेट p फर्स्ट स्टेटमेंट x प्लस 8 ग्रेटर दॅन 11 and q second statement y minus 3 equal to 6, and therefore given statement symbolically written as p or q. or is there, this is p or q, and therefore आपल्याला याचं काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. निगेशन काय, निगेशन ऑफ p or ऐवजी and negation of q, negation of disjunction, डी मॉर्गन्स लॉ, negation of disjunction. मग काय याचा आन्सर, कारण आपल्याला वर्ड प्रॉब्लेम आहे, मग वर्बल फॉर्म मध्ये द्यायला लागेल. कसं आहे, x प्लस 8 नॉट ग्रेटर दॅन 11 and y minus 3 नॉट इक्वल टू 6. संपला प्रॉब्लेम. ओके, देन वन मोर, आणखी एखादा प्रॉब्लेम बघूया. नंबर 2. Quadrilateral is a square. Quadrilateral is a square if and only if. Quadrilateral is a square if and only if it is a rhombus. If and only if it is a rhombus. Okay. But see to us here two statements. कोणतं पहिलं वाक्य काय आहे, quadrilateral is a square. पहिलं वाक्य आहे quadrilateral is a square. Q काय, quadrilateral is a rhombus, and therefore given P if and only if and only म्हटलं की काही डबल इम्प्लिकेशन येईल. आणि आता आपल्याला याचं निगेशन घ्यायचं आहे म्हटल्यावर काय करता येईल, डबलचं रूपांतर पहिल्यांदा काय करा, सिंगल मध्ये करा, बाय कंडिशनल लॉ. हा काय वापरला, बाय कंडिशनल लॉ. देन इम्प्लिकेशनचं रूपांतर, निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड, अँड हा कंडिशनल लॉ, निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड, हा लॉ वापरला. याला म्हणतो आपण कंडिशनल लॉ. हा कंडिशनल लॉ. मग आता आपल्याला याचं काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. मग याचं निगेशन म्हटल्यावर राईट साइडचं निगेशन. ओके, अँड निगेशन ऑफ क्यू और पी. आणि याचं निगेशन तुम्हाला डायरेक्ट लिहिता येईल. बघा, निगेटिव्ह साइन आतमध्ये घेताना जे चेंजेस होतात सेम चेंजेस. निगेशन ऑफ निगेशन पी, डिसजंक्शनचं कन्व्हर्जन कंजंक्शन, निगेशन ऑफ क्यू, पुढे मिडलचं साइन चेंज, कंजंक्शन डिसजंक्शन, अगेन ब्रॅकेट, निगेशन ऑफ निगेशन क्यू और ऐवजी अँड निगेशन ऑफ पी. का डायरेक्ट लिहिलं, आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं होतं. ओके, इथं म्हटलं का रूल्स नाही, फक्त निगेशन लिहायचं आहे. आणि म्हणून काय मात आहे याचं वाक्य बघा, पी म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरल
quadrilateral is a square and ऐवजी आपण देणार but not a rhombus मधलं साइन or quadrilateral is a square but not a rhombus or Q काय आहे or quadrilateral is a rhombus but not a square. तर असं हे P and not Q or Q and not P. त्याचं निगेशन वर्डिंग मध्ये असं लिहिता येईल. ओके. तिसरं एक्झाम्पल. थर्ड example on this is there exists x in n such that x minus 17 less than 20. हे सिंपल आहे. हे काय आहे देअर एक्झिस्ट. मग देअर एक्झिस्ट निगेशन मी तुम्हाला काय सांगितलं होतं फॉर ऑल. There exists a negation for all. Negation is for all x in n. पुढे काय करायचं दिलेल्याचं निगेशन म्हणजे x आहे निगेटिव्ह. मग याचं निगेशन काय x minus 17 not less than 20. संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके. Then one more for all. चौथा पुढचं एक्झाम्पल फॉर ऑल n belongs to n वरती घेतोय. ओके. चौथा फॉर ऑल नॅचरल नंबर्स n belongs to n म्हणजे नॅचरल नंबर. एवढी नॅचरल नंबर सॅटिस्फाय द कंडिशन n स्क्वेअर प्लस n प्लस 2 is divisible by 4. Is divisible by 4. Okay. Then याचं निगेशन काय निगेशन फॉर ऑलचं निगेशन देअर एक्झिस्ट x n belong to natural number such that n square plus n plus 2 is not divisible by 4. आणि अशा प्रकारे तुम्ही कितीतरी एक्झाम्पल्सचे निगेशन्स लिहू शकता. जमेल तुम्हाला. ओके. पुन्हा एक्सरसाइज बघा तुम्हाला ते जमेल. ओके. तर असा हा सिंपल पार्ट निगेशन. त्याच्यामध्ये फक्त कंडिशनलचा लॉ लक्षात ठेवला आणि बाय कंडिशनलचा लॉ लक्षात ठेवला की कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल आलं तरी ते तुम्हाला यू मस्ट सॉल्व दिस एक्झाम्पल. देन टर्न टुवर्ड्स वन बेसिक कंडिशन. इम्प्लिकेशन आहे त्याचे वेगवेगळे प्रकार बघा. कॉन्व्हर्स, इनवर्स अँड contrapositive. Converse, inverse and contrapositive. Converse, inverse and contrapositive. Simple condition आहे. If given statement is of P implies Q type. If P, then Q. Your P only Q. Okay, your P is necessary for Q. P is sufficient for Q. Your Q is necessary for P. या प्रकारचं जर दिलेलं स्टेटमेंट असेल P इम्प्लिकेशन Q मध्ये लिहिता येत असेल तर पहिली डेफिनेशन आहे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे रिव्हर्स फक्त.
निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी याला म्हणतात कॉन्व्हर्स. फक्त रिव्हर्स केलं. पी इम्प्लाइज क्यू जर दिलेलं असेल तर याला म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू. दुसरी डेफिनेशन आहे इनव्हर्स. दिलेलं पी इम्प्लाइज क्यू आहे याला फक्त निगेशन जॉईन करायचं. त्याचं निगेशन नाही लिहायचं. यालाही नॉट यालाही नॉट. आणि हे जे येईल याला म्हणतो आपण कॉल्ड इनव्हर्स. कुणाचं? ऑफ पी इम्प्लाइज क्यू. इनव्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. आणि जो कॉन्व्हर्स आहे त्याला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह जो कॉन्व्हर्स आहे त्याला फक्त निगेशन जोडायचं किंवा रिव्हर्स करायचा. निगेशन ऑफ पी याला म्हणतो आपण कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कुणाचं? पी इम्प्लिकेशन क्यू. कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. जर दिलेलं स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू टाईपचं असेल तर पी इम्प्लाइज क्यूला म्हणतो आपण कॉन्व्हर्स. क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यूला म्हणतो आपण इनव्हर्स. आणि निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी ला म्हणतो आपण कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. यांच्यात एक रिलेशन आहे ते तुम्हाला प्रूव्ह करता येईल बघा. याच्यामध्ये पी इम्प्लाइज क्यू इज सेम ॲज निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी. ट्रूथ टेबलच्या सहाय्याने तुम्ही प्रूव्ह करू शकता. आणि दुसरं एक आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू दिस. गिव्हन स्टेटमेंट इक्वल टू कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आणि कॉन्व्हर्स इक्वल टू कॉन्व्हर्स इक्वल टू इनव्हर्स. मला वाटतं माझ्याकडनं काहीतरी मिस्टेक झाला. क्यू इम्प्लाइज पी हा तुमचा कॉन्व्हर्स आहे इक्वल टू इनव्हर्स. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. यांचे जर ट्रूथ टेबल बघितले तर हे स्टेटमेंट सारखे येतात. ओके. कोणतं? गिव्हन इक्वल टू कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आणि कॉन्व्हर्स इक्वल टू इनव्हर्स. कुणाचं? दिलेल्या स्टेटमेंटचं. याचं एक एक्झाम्पल घेऊया. If a function is differentiable, हा थेरम आहे डेरिव्हेटिव्ह मधला, then it is continuous. If a function is differentiable, then it is continuous. याचं आपल्याला लिहायचं आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके. मग इथं पहिल्यांदा पहिलं स्टेटमेंट कोणतं आहे तर पहिलं स्टेटमेंट काय आहे? अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. हे तुमचं पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य अ फंक्शन इज कंटिन्युअस. अँड देअरफॉर दिलेलं कोणत्या लँग्वेज मधलं आहे? इफ आणि देने जोडलंय म्हणून पी इम्प्लिकेशन क्यू. मग याचा पहिल्यांदा लिहायचा आहे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे फक्त रिव्हर्स करायचं. क्यू इम्प्लाइज पी याचं स्टेटमेंट लिहायचं आहे. काय स्टेटमेंट काय? मग क्यू इम्प्लाइज पी. क्यू काय आहे? हा आहे. मग इफ. ओके. क्यू अ फंक्शन इज कंटिन्युअस then काय लिहायचं आहे? पी लिहायचं आहे. फंक्शन इज डिफरन्शिएबल. देन फंक्शन इज किंवा असं जरी म्हटलं तरी चालेल. इट इज डिफरन्शिएबल. हा शॉर्ट फॉर्म आहे डिफरन्शिएबलचा. ओके. हा झाला तुमचा कॉन्व्हर्स. नंतर पुढची डेफिनेशन येईल इनव्हर्स. इनव्हर्स काय येतो? निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. याचं स्टेटमेंट काय? निगेशन. आता दिलेल्याचं फक्त निगेशन करायचं आहे. मग इफ अ फंक्शन इज नॉट
differentiable, then negation of Q, it is not continuous. It is not continuous. राहिला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मग कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसं लिहायचं? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह negation of Q implies negation of Q. मग हे जे कॉन्व्हर्स आहे ना, याला फक्त दोन्ही ठिकाणी नॉट जोडायचं. म्हणजे काय? इफ अ फंक्शन कंटिन्युअसच्या ऐवजी नॉट कंटिन्युअस, then it is not differentiable. It is not differentiable. तर असा हा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तुम्हाला घेता येईल. ओके. देन वन मोर एक्झाम्पल. ओके. पुढचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.